नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल आपण मस्तपैकी नाटक पाहिलं की नाही. 2 अंकी नाटक होतं. पहिला अंक दुःखाचा आणि मग आपण म्हणतो की नाही प्रत्येक नाटकाचा किंवा सिनेमाचा शेवट कसा गोड असला पाहिजे तो आपल्या लोकांना अधिक भावतो. तसा कालच्या नाटकाचा शेवटसुद्धा गोड होता. 700 पॉईंट मार्केट डाऊन होतं आणि नंतर मार्केट सावरलं आणि 200 पॉईंट जवळजवळ मार्केट तेजीत गेलं. आता कालचं जे नाटक झालं त्या कालच्या नाटकाचे हिरो होते अमेरिकेचे राजदूत गोर. तर याने काय केलं, काही चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर याने काय काय सांगितलं तर ट्रम्प आणि मोदी चांगले मित्र आहेत. मित्रांमध्ये काही काही वेळेला थोडीशी वादावादी होते. ती मित्रांमधली वादावादी असते ती मिटून जाते. त्याचबरोबर अगदी उद्यापासून सुद्धा ट्रेड डीलच्या चर्चा सुरू होऊ शकतात. हा दुसरा पॉईंट त्यांनी सांगितला. आणि तिसरा पॉईंट म्हणजे क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीत, सप्लाय चेनच्या बाबतीत एक पॅक्स सिलिका म्हणून एक 7-8 देशांच्या समूहाने चर्चा करायची अशी एक समिती स्थापन केली आहे असं आपण म्हणूया. त्याच्या बाबतीत भारताला काही कळवलंच नव्हतं म्हणूनही काहीसा तणाव होता. तर त्यांनी सांगितलं की भारताला याचं निमंत्रण दिलं जाईल आणि भारत ह्या पॅक्स सिलिकामध्ये भारताचा समावेश केला जाईल. त्यामुळे जणू काही त्यांनी वातावरणातला जो ताणतणाव होता तो कमी केला आणि आता ट्रेड डील होण्याची चिन्ह निर्माण झालीत असं त्यांनी वातावरण सुखदायी केलं आणि त्यामुळे मार्केट सुधारलं. शॉर्ट ज्यांनी केले होते त्यांना भीती वाटली आणि ते शॉर्ट सगळे कव्हर व्हायला सुरुवात झाली. तर 700 पॉईंट जे मार्केट पडलं होतं ते सावरलं. म्हणजेच 25,500च्याही खाली मार्केट गेलं होतं तर तो आता काही काळासाठी लोक सपोर्ट लेव्हल म्हणून वापरते. आज नवीन आलं आहे. आता काय नवीन बाबा म्हणाल तुम्ही, तर इराणबरोबर व्यापार केला तर 25% टॅरिफ लागेल असं सांगितलं. मग आता याचा बासमती तांदळाच्या व्यापाऱ्यांवर याचा परिणाम होईल. बासमती तांदूळ ज्या कंपन्या निर्यात करतात त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकेल. तर त्याच्यामध्ये KRBLचं नाव समोर येतं. ते बासमती तांदळाची निर्यात करतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 3,638 कोटीची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,839 कोटीची. डॉलर इंडेक्स 98.70 आहे. बॉन्ड यील्ड 4.17 आहे. पण इराण विरुद्ध आता तणाव सुरू झाल्यामुळे क्रूडचा दर मात्र वाढला आहे. तो 64.20 एवढा क्रूडचा दर झाला आहे. काल TCSचा रिझल्ट लागला. TCSचा रिझल्ट कमजोर लागला हा शब्द वापरणंच ठीक होईल. तर त्यांचे प्रॉफिट्स जे होते ते 18,657 आणि रेव्हेन्यू 67,087.
मार्जिन 25.2वरच राहिलं. 11,000 लोक निघून गेली, म्हणजेच ॲट्रिशन रेट थोडासा वाढला. पण TCSनी 11 रुपये नेहमी देतात तो डिव्हिडंड आणि 46 रुपये स्पेशल डिव्हिडंड दिला. त्यांच्या रिझल्टमध्ये लेबर कोड जो बदलला त्याच्यामुळे 2,128 कोटीचा परिणाम झाला आहे. रिस्ट्रक्चरिंगचा खर्च मात्र कमी झाला आहे. तो 1,135वरनं 253 कोटी झाला आहे. अपवादात्मक जो एक्सेप्शनल म्हणतो एक्सपेंडिचर, तो एक्सेप्शनल एक्सपेंडिचर 1,135 कोटीवरनं 3,391 कोटी झाला आहे. आणि लीगल क्लेमसाठी त्यांनी प्रोव्हिजन केली आहे 1,010 कोटीची. काल CPIचे आकडे आले ते 1.33 एवढे आले. आधी नोव्हेंबरचा CPI होता 0.71. ते जरी वाढून आले असले तरी अपेक्षा 1.37च्या आसपास महागाईचा आकडा येईल अशी अपेक्षा होती. 1.67. तर 1.67ची अपेक्षा असताना CPI 1.33 आला आहे. आणि कोअर CPI हा 4.4 आला आहे. आता अमेरिकेने प्रोटीन, फॅट आणि डेअरी या गोष्टीला अमेरिका प्राधान्य देईल असं अमेरिकेने सांगितलं आहे. आता काही बातम्या आपण पाहूया. त्याच्यामध्ये अडाणी एनर्जीने 18.88 लाख मीटर लावली आहेत. त्यांनी टोटल आत्तापर्यंत 92.5 लाख मीटर लावली. त्यांची कलेक्शन एफिशियन्सी 101.75% झाली. सिस्टीम अवेलेबिलिटी 99.69% झाली. आणि ट्रान्समिशन बिझनेस अंडर कन्स्ट्रक्शन ऑर्डर बुक त्यांचं 77,787 कोटींचं आहे. म्हणजेच अडाणी एनर्जी बातमीनुसार तेजीत राहू शकतो. TCS, आता TCSच्या संदर्भात मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. फक्त रेकॉर्ड डेट 17 जानेवारी आहे TCSची डिव्हिडंडसाठी. आणि डिव्हिडंड जो आहे तो 57 रुपये एकंदर डिव्हिडंड आहे. 46 स्पेशल आणि 11 इंटरिम डिव्हिडंड. त्यामुळे कदाचित सुरुवातीला शेअर पडेल आणि नंतर लोक डिव्हिडंडसाठी खरेदीसुद्धा करतील, कारण 17 जानेवारीच रेकॉर्ड डेट आहे. मध्ये जास्त दिवस उरत नाही. त्यामुळं ट्रिकी आहे ट्रेड करणं TCSमध्ये. बायोकॉननी 4,150 कोटीचा QIP करायचं ठरवलं आहे. QIPची फ्लोअर प्राईस 387 रुपये 44 पैसे अशी ठरली. पण कंपनीने स्वतःच्या अधिकारामध्ये 5% डिस्काउंट दिला आहे. त्यामुळे प्राईस 368 रुपये 35 पैसे झाले. TCS बरोबर जर तुलना केली तर त्या मानाने HCL टेकचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट कमी झाले. 3.7% प्रॉफिट कमी झाला आहे, कारण लेबर कोडमुळे खर्च वाढला आहे. तो 956 कोटी एवढा खर्च वाढला आहे. रेव्हेन्यू त्यांचे वाढलेच 6%.
मार्जिन 18.6% झालं आहे. 12 रुपये HCL टेकनी डिव्हिडंड दिला आहे आणि या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट आहे 16 जानेवारी. ॲट्रिशन पण कमी झालं आहे यांचं. पूर्वी 13.2 होतं, आता 12.4 झालं आहे आणि ऑर्डर बुक 43% वाढली आहे. म्हणजे कोणत्याही दृष्टीने जरी तुलना केली तरी TCSपेक्षा HCL टेकचा रिझल्ट चांगला आला आहे. NBCCने भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे BEL बरोबर हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इकोसिस्टीमसाठी MOU केला आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीत प्रगती होण्याची शक्यता आहे. आज ICICI लोंबार्ड, ICICI प्रू, नवकार कॉर्पोरेशन, टाटा एलेक्सी, जस्ट डायल, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे रिझल्ट लागतील. आनंद राठी वेल्थचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट वाढलेत 29%, रेव्हेन्यू वाढलेत 22% आणि मार्जिन आहे 45.5%. NLC इंडियाने 3 रुपये 60 पैसे डिव्हिडंड दिला आहे. याची रेकॉर्ड डेट 26 जानेवारी आहे. NLC इंडिया रिन्युएबल्स हा कंपनीचा आर्म आहे. याच्या लिस्टिंगला त्यांना मंजुरी मिळालेली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी 66.7 कोटीची गुंतवणूक केली आहे. सिकल लॉजिस्टिक्स या कंपनीला ईस्टर्न कोलफील्ड्सकडून 4038 कोटीच्या प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली आहे. KPI ग्रीन एनर्जीने गुजरात राज्य सरकारबरोबर 4000 कोटीच्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी करार केलेला आहे. PSP प्रोजेक्टला भिवंडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन विरुद्ध 61.44 कोटीचा आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळाला. GTPL हाथवे त्यांचा प्रॉफिट 11 कोटी झाला तर रेव्हेन्यू 932 कोटी झाला. TVS सप्लाय चेन सोल्युशन यांनी डेल्मर इंडियाकडून 3 वर्ष मुदतीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. चेन्नईमधील प्लांटमध्ये वेअरहाऊस व्यवस्थापनासाठी हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. कल्पतरूचे प्री सेल्स कमी झालेत, कलेक्शन मात्र वाढलं आहे. सोलेक्स एनर्जी सोलर मॉड्यूलच्या वर्क ऑर्डर मिळाली आहे त्यांना. त्याची व्हॅल्यू 289 कोटी अशी त्यांनी थोडीशी व्हॅल्यू कमी करण्यात आली आहे. इंडिकचं स्पेलिंग यांचं वेगळं आहे. INDIQUBE. भुवनेश्वरला ते आता विस्तार करणार आहे. 17 शहरामध्ये त्यांचा व्यवसाय चालू आहे. सिल्व्हर टच टेक्नॉलॉजी नॅशनल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट त्यांना मिळालं आहे. साई सिल्क तामिळनाडूच्या स्टोअरची कपॅसिटी 3996 स्क्वेअर फूट एवढी झाली आता. FIEM HDFC म्युच्युअल फंडाने 2% स्टेक घेतला आहे. आता HDFC म्युच्युअल फंडाचा स्टेक 7.07% एवढा झाला. टार्कचे सेल्स 412 कोटी एवढे झाले.
फोर्स मोटरमध्ये ब्लॉक डील झालं आणि 19,790 या दराने 0.88 लाख शेअर्स एवढे विकले गेले आहेत. तर आपण आज एक IPO येतोय, अमागी इंडिया लॅब. 1,788 कोटीचा हा इश्यू येतोय. 2.26 कोटीचा फ्रेश इश्यू आहे आणि 2.69 कोटीचा OFS आहे. 13 जानेवारी ते 16 जानेवारी असा हा IPO आहे. 19 जानेवारीला अलॉटमेंट होईल. 21 जानेवारीला लिस्टिंग होईल. 343 ते 361 असा याचा प्राईस बँड आहे. 41 शेअरचा लॉट आहे. 5 रुपये फेस व्हॅल्यू आहे. तर ही कंपनी काय करते, तर ज्यांच्याकडे काही कंटेंट आहे त्या लोकांना क्लाउडच्या सेवा पुरवते आणि मग कंटेंटचं मॉनिटायझेशन करणं आणि TV चॅनल्ससाठी ही कंपनी काम करते. परदेशात हिचं काम बऱ्याच प्रमाणावर चालतं, कारण क्लाउडमध्ये इंटरनेट परदेशात पुरवलं जातं. त्यामुळे पण हिचा रिटर्न ऑन नेटवर्थ निगेटिव्ह आहे, पॅट मार्जिन निगेटिव्ह आहे, प्राईस टू बुक व्हॅल्यू 14.10 आहे, EPS सुद्धा निगेटिव्ह आहे. तर आता कुठले शेअर तेजीत राहू शकतील आणि कुठले मंदीत राहतील याची एक लिस्ट पाहूया. पण मार्केटचं वातावरण चांगलं नसल्यामुळे तसंच घडेल असं नाही. म्हणजे ज्या बातम्या आहेत त्यानुसार मी शेअर्स तेजीत मंदीत कुठले राहतील हे दिलेत. पण निराशा परत पसरली तर कधी एकदा विकून मला माझे पैसे घेता येतील अशी अवस्था असते. तेजीतले शेअर हिंदाल्को, नेस्ले, टायटन, ICICI बँक, अनंतराज, GMDC, नाल्को म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम, NLC, अडाणी एनर्जी, इमामी, NMDC स्टील, AU स्मॉल फायनान्स बँक, हिंदुस्तान कॉपर, JSW इन्फ्रा, HCL टेक आणि मी TCSही तेजीतच राहील असं दिलं आहे. जरी कमजोर रिझल्ट आला असेल, सुरुवातीला पडेल आणि नंतर कदाचित त्याच्यात खरेदी होईल. HAL म्हणजे डिफेन्सचे शेअर बजेटमुळे चालतील असा एक अंदाज आहे. 1 फेब्रुवारीला रविवारीच बजेट जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे आता लोक बजेटसाठी खताचे शेअर, ॲग्री शेअर, डिफेन्स शेअर्सकडे अधिक लक्ष देतील. अनंतराज, आनंद राठी वेल्थ. तर मंदीमध्ये बजाज फायनान्सचं 750 टार्गेट आले म्हणून बजाज फायनान्स, उनो मिंडा आणि KRBL हे 3 शेअर मी मंदीत दिले आहेत. तरी बघूया काय होत आहे. पण आता इथून बजेटच्या शेअरकडे तुम्ही अधिक लक्ष द्या. रिन्युएबल एनर्जी, फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स आणि डिफेन्सचे शेअर्स हे बजेटच्या संदर्भात चालतील असं मला वाटतं आहे. त्याहून मार्केटची मर्जी आहेच. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.